यशवंता, किती दिवसांनी फोन केला आणि तुला माझा नंबर कसा मिळाला रे? अरे मिळवला रे बरोबर. हो का? बरं बरं, बोल, फोन का केला? परवा मी तुझ्या गावी येतोय. मग यशवंता, कसं वाटलं माझं घर? उत्तम प्रगती केलीस मित्रा. हे वैभव बघून मला खूप आनंद झाला. पाणी आण ग. हे वैभव सर्व कमवायला तुला खूप मेहनत लागली असेल ना? यशवंता, हे माझे सासू सासरे. नमस्कार. मला एक मुलगी आहे आणि ती 5वीत शिकते. तुझ्या एवढी कुठे घरात दिसत नाही. त्यांचं वय झालेलं म्हणून त्यांच्यामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अरे वा, धन्य आहे तुम्ही नवरा बायको. एवढ्याशा शुल्लक कारणावरनं त्यांच्या घरात हाकलून त्यांना वृद्धाश्रमात धाडलं. कारण काय? तर आई चिडचिड करते आणि वडिलांचे गुडघे दुखतात म्हणून ज्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून ही सर्व संपत्ती, हे वैभव, हे ऐशोआराम, हे आयते तुझ्या पैशावर टाकले. कारण तू त्यांची वाणी तिची एकटी आवड आहे म्हणून. आणि तुम्ही छे. आणि काय रे, बघल्यावर तर मोठा दिमागात लिहिलंय बाप. आणि मातृपितृ कुठे? तर वृद्धाश्रमात. अरे नाही कळायचं तुम्हाला आई वडिलांचं प्रेम काय असतं ते. नाही कळायचं तुम्हाला. अरे जा जरा बाहेर जाऊन बघा. ज्यांना आई वडील नाही त्यांची अवस्था काय आहे ती. आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसत आहे रे, तरसत आहे. सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे। ओ आज गली गली अवध सजाएंगे,
आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे। नैना भीगे भीगे जाए, कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए, कहाँ फूल बिछाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए, कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए, कहाँ फूल बिछाए राम आएंगे। आपल्या भारत देशातील पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, एक मराठमोळी भारतीय स्त्री, ही आम्हा सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आज सुद्धा गावागावामध्ये एखाद्या मुलीला दुसऱ्या गावी पाठवत नाहीत, परंतु त्या काळात म्हणजे 150 वर्षापूर्वी या स्त्रीने चक्क अमेरिकेत जाऊन 7 समुद्रापार जाऊन डॉक्टरची पदवी मिळवली, आणि ती पण वयाच्या फक्त 21व्या वर्षी। त्या काळात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीला कायम दुय्यम स्थान दिले जाईल। तिची जागा चूल आणि मूल सांभाळण्यामध्ये घराच्या 4 भिंतीमध्येच आहे, अशी पुरुष संस्कृतीची समजूत होती। आणि अशी परिस्थिती असताना आनंदीबाईंनी पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला। या आनंदीबाईंना माझे त्रिवार वंदन, आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग। वाटा वाटा ग, चालीन तितक्या वाटा ग। वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग। माझी छाया पायी प्रवास माझा उभराटा ग। वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग। माझी छाया पायी प्रवास माझा उभराटा ग। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटी एक वरदान है, बेटी ही देश की शान है, ना बोझ समझो तुम उसे। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ। नारी हूँ मैं, जीवन हूँ मैं, माँ बहन बेटी साथी हूँ मैं, शक्ति का हर स्वरूप हूँ मैं, ब्रह्मांड की धरोहर हूँ मैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। मत मारो तुम कोख में इसको, इसे सुंदर जग में आने दो। छोड़ो तुम अपनी सोच पुरानी, इस माँ को खुशी मनाने दो। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटा भाग्य से होता है तो बेटी सौभाग्य से होती है। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटियों के बिन जीवन बेकार होता है, बेटियों से ही तो घर परिवार होता है। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटी भार नहीं है आधार, जीवन है उसका अधिकार, शिक्षा है उसका हथियार। बढ़ाओ कदम करो स्वीकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। जब जब जन्म लेती है बेटी, खुशियाँ साथ लाती है बेटी, ईश्वर की सौगात है बेटी। सुबह की पहली किरण है बेटी, त्याग और समर्पण सिखाती है बेटी। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटियां एक नहीं 2-2 घरों का भाग्य होती है। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ।
कशी आहेस? मस्त आहे बघ. आणि बाबा कसे आहेत? ते पण मस्त आहेत. तू कशी आहेस? मी सुद्धा बरी आणि आहे तुमचे घरचे सगळे? हा, ते सगळे सुद्धा ठीक आहेत. आता कशी आलीस तू? आता मी आता राहण्यासाठी आले, मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि तुला भेटून जाण्यासाठी आले. तुझ्यासाठी काय बनवू? मला ना आता खाण्यासाठी वगैरे काही नको, मी पहिला माझ्या मैत्रिणीला भेटून येते, हा. नंतर मग आपण बोलूया. चालतंय, जाऊ ना. अगं बाई आलीस? हो, बस. मैत्रिणीला भेटून आले मी. होय. अगं मी काहीच बनवले नाही तुझ्यासाठी. मला फार त्रास व्हायलाय, कंबर दुखायले, डोकं दुखायलं. होय, कंबर दुखायली तुझी? बरं, एक काम कर, तू ना आज फक्त आराम कर. आज पूर्ण दिवस ना मी काम करते आणि मी स्वयंपाक बनवून आणते तुझ्यासाठी, ठीक आहे? बघ बाई, जमेल तुला? हा हा, जमेल ना. ठीक आहे, चल चल चल, आराम कर, आराम कर. ठीक आहे, सावकाश. आई, भाजी बनवण्यासाठी घे, भांडे घ्यायचं का हे? हा, ते मोठं घे. मोठं? ठीक आहे ठीक आहे, तू आराम कर, आराम कर. आई, हो, आमटीसाठी 1 बटाटा घ्यायचा का 2 बटाटे घ्यायचे? 2 बटाटे घे. बरं ठीक आहे, तू आराम कर, आराम कर. तेल 1 चमचा घालायचं का 2 चमचे घालायचे? 2 चमचे घाल. हा, ठीक आहे. आई, भात लावायचंय. 1 वाटी लावायचं का 2 वाटी? अरे देवा, बस बाई, एवढं विचारायचं? तू फोन बघत बस, मिस करताय तर स्वयंपाक. तुला मदत करायला ना. मी करते. मी तर मदतच करत होते तुला. बघूया. ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लेऊलीनं गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं. लेऊलीनं गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं. धनी मातुर माझा देवा वागावानी असू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली तवरी व्हावी वर खाली. लक्ष्मीच्या हातातली तवरी व्हावी वर खाली. पिढा पिढा जाईल आली कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग. कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ए माये, माये, भाकरी दे ग माये. माये, एक भाकरी दे ग माये.
का ये परिंदा रुका है कहाँ, मैं था पागल जो इसको बुलाता रहा। 4 पैसे कमाने में आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा। गाँव मेरा मुझे याद आता रहा। वक्त का ये परिंदा रुका है कहाँ, मैं था पागल जो इसको बुलाता रहा। 4 पैसे कमाने में आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा। गाँव मेरा मुझे याद आता रहा। वक्त का ये परिंदा रुका है कहाँ। आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए। आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए। वक्त बर्बाद बिन बात की बातों में कीजिए। वक्त बर्बाद बिन बात की बातों में कीजिए। आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए। आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए। जान की कुर्बानी ले लेकिन मर जानी, तबाही पक्की है आज तू मेहरबानी। जान की कुर्बानी ले लेकिन मर जानी, तबाही पक्की है आज तू मेहरबानी। मेरे महबूब समझिए जरा मौके की नजाकत। बापू सेहत के लिए, रुकना नहीं है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। हमको थोड़ी दया तो कर, हम नन्हे बालक है। हमको थोड़ी दया तो कर, हम नन्हे बालक है। डिसिप्लिन इतना, डिसिप्लिन इतना खुदकुशी के लायक है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। हमको थोड़ी दया तो कर, हम नन्हे बालक है। हमको थोड़ी दया तो कर, हम नन्हे चाहिए मन्ना है, चल। डिसिप्लिन और नीचे, चल। डिसिप्लिन इतना खुदकुशी के लायक है। बापू सेहत के लिए, रुकना नहीं है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक
तू, कस्तुरीचं रान तू, माहुळल्या जीवाचं गफान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, दुनिया ही रंगबिरंगी, आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्री तया. बंधन नाही नात्याचे, तरी बंध हे जन्मभराचे, मैत्री तया. जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी, जोड